नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक पार पडलेली आहे. माझ्याबरोबर चेअरमन स्वतः आहेत. आज अनेक महत्त्वाचे विषय होते. सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे हडपसर गाडीतळ मार्गावरच्या उड्डाणपुलाचा. नेमकं काय ठरलं या पुलाबाबत? नाही, मागच्या काळामध्ये त्या ब्रिजला स्प्रिंगमध्ये थोडासा म्हणजे त्या स्प्रिंग असतात त्याच्यामध्ये ते स्प्रिंग पूर्णपणे निकामी झाले होते. काही ठिकाणी क्रॅक पडले होते आणि त्याच्यामध्ये तो ब्रिज बंद करावा लागला. माननीय कैलासवासी अजितदादा पवारांनी तिथे व्हिजिट केली होती, लोकप्रतिनिधींनी व्हिजिट केली होती, प्रशासनाने व्हिजिट केली होती आणि तो धोकादायक झाला, रिस्क होती म्हणून तो 15 दिवस बंद केला. तर त्याच्याच अनुषंगाने त्याच्या संदर्भात नवीन स्प्रिंग असतील, त्याचे क्रॅक्स असतील, त्याच्यामध्ये नवीन प्रकारे त्यात टेक्नॉलॉजी वापरून तो ब्रिज त्याची जे गॅप होती ती भरून काढण्यासाठीचं हे पत्र डॉकेट ठेवलं आहे. त्याला आज आम्ही मंजुरी दिली आहे आणि नवीन 6 महिन्याच्यात ते करावं असं ठरलं आहे. हे करत असताना सोलापूर रस्ता हा खूप हेवी आहे, ट्रॅफिक आहे. वन वे किंवा रात्रीच्या वेळी काम केलं पाहिजे, दिवसा ट्रॅफिक होणार नाही अशी आपण त्याच्यामध्ये काळजी करतोय. पुढं यवतपर्यंत डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर होतोय आणि मेट्रोचं प्रस्तावित तिथं आलंय. तर साधारण ते मेट्रो आणि डबल डेकर होणं गरजेचं आहे, पण ते होत असताना तोपर्यंत 1.5 वर्ष मग कुठं अपघात होऊ नये. पुणेकर म्हणून किंवा लोकप्रतिनिधी आमची काळजी आहे, तो डागडुजी केला पाहिजे. तर ते डागडुजी झाल्यावर मग जसं प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रोच्या माध्यमातून त्या संदर्भात ज्या सूचना येतील त्याप्रमाणे मग ब्रिजची हाईट असेल, ब्रिज नव्याने करणं असेल राहणार आहे. पण तुर्तास तरी कोणी ॲक्सिडेंट होऊ नये, जीव कोणाचा जाऊ नये आणि गरजेचं आहे म्हणून हा प्रशासनाने निर्णय केला, त्याला आज आम्ही पाठिंबा दिला. पण वारंवार असं म्हटलं जात आहे, की पुढच्या काही वर्षात जर 1-1.5 वर्षांमध्ये हा ब्रिज पाडायचा आहे, तर त्यासाठी एवढा खर्च कशासाठी केला? जर उद्या महिन्याभरात ब्रिज जर धोका झाला, ॲक्सिडेंट झाला तर माझं म्हणणं नुकसान झालं, कधी पण जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? 1.5 वर्ष होणार आहे म्हणून आज तुम्ही खर्च करू नये आणि उद्या काही ॲक्सिडेंट होऊन कोणी गेलं तर? मग प्रशासन, लोकप्रतिनिधी येणाऱ्या काळात नागरिकाची काळजी म्हणून केले. नवीन ब्रिज होत असताना त्याला टाईम लागणार आहे, मार्किंग होणार आहे, पिलर होणार आहेत, कॉलम उभे राहणार आहेत, मेट्रोचे अलाइनमेंट होणार आहे, इंटिग्रेटेड होणार आहे. या झोनिंग मार्किंग सगळं व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत तरी येणाऱ्या पुणेकर, ट्रॅफिकमधला जो वयस्कर नागरिक असेल, ट्रक्स असतील, ह्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे. 500 स्क्वेअर फूट घरं ज्यांची आहेत, जे महिलांच्या नावावरती आहेत, त्यांना आपण करामध्ये सूट वगैरे देणार आहे, असा मुद्दा एक आपण अर्थसंकल्पामध्ये मांडलेला होता. त्याचं आत्ता नेमकं काय स्थिती आहे? कसं असतं की पहिल्यांदाच एवढ्या वर्षात 60-70 वर्षामध्ये 500 स्क्वेअर फूट घराच्या संदर्भातलं 50% करमाफी देणं, कारण करमाफी देणं हे महानगरपालिकेच्या अधिकारात नसतं. ह्यासाठी राज्य सरकार ह्याला निर्णय करतं. 2% शास्ती, 1% करावं किंवा एखादा कुठलाही नियम करायचा असेल तर त्याला जनरल बॉडी काय करते, सूट देते. अभययोजना करायचा अधिकार आमच्याकडे आहे किंवा एखाद्याला दंड लावत असताना जर 2% शास्ती ही राज्य सरकारने दिली, ती 1% जरी करायचं तर राज्य सरकारकडे जावं लागतं. त्यामुळे हे आता हा जे प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे पाठवणार आहोत, जे राज्य सरकारच्या तिथून आम्हाला त्याची मंजुरी मिळाल्यावर मार्च 2027च्या आत ज्या महिलांच्या नावावर 500 स्क्वेअर फूटचं घर आहे त्यांना आम्ही 50% साधारण 40 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला हे 50% कर्जमाफीतून द्यावं लागणार आहे. ही प्रक्रिया आहे. साधारण महिन्याभरात हे सगळं पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने आम्ही मग आव्हान करू, त्यांचे कागदपत्र मागून घेऊ, महिलांना आव्हान करू आणि नक्की त्यांना येणाऱ्या बिलात 50% आम्ही सवलत देणार आहे. जसं त्याचा डेटा एंट्री चालू आहे, ते सेपरेशन चालू आहे, लिस्ट काढायचं काम चालू आहे. आता आलेली नवीन गावं आहेत 23, तिथं सुद्धा आपण प्लॅन करूयात. तिथले सुद्धा महिलांचे 500 स्क्वेअर फूट ते पण देऊयात. तर ही प्रक्रिया प्रशासनाची आता आपण सुरू केलेली आहे. या सगळ्याच्या बरोबर आणखी एक महत्त्वाचा विषय असा होता, की अर्थसंकल्प मांडताना तुम्ही असं म्हटलं होतं, की इथून पुढे मोठ्या प्रमाणात डिजिटल कामकाज आपल्याला करायचं आहे. त्या अनुषंगानं सुद्धा काही निर्णय तुम्ही घेण्याच्या तयारीमध्ये आहात. काय-काय निर्णय? ह्यावेळी अर्थसंकल्प करत असताना मी ठरवलं होतं की माझा अर्थसंकल्प पूर्ण डिजिटलाइज असला पाहिजे. ई म्हणतो ई बजेट असलं पाहिजे, पेपरलेस असलं पाहिजे. राज्य सरकार 2025चा ठराव पण आहे. टप्प्याटप्प्यामध्ये कागदपत्र नेणं, बजेटचं पुस्तक नेणं आणि येणाऱ्या लोकप्रतिनिधी असेल, प्रशासनाला ट्रेनिंग देऊन जेणेकरून पेपरलेस काम करावं. पण ह्यावेळी अर्थसंकल्प मांडत असताना 86ला अशी तरतूद झाली की राज्य सरकारनी महानगरपालिकेने कंपल्सरी बजेटचं पुस्तक घेतलं, छापलं पाहिजे. ते लोकप्रतिनिधींना दिलं पाहिजे, प्रशासनाला दिलं पाहिजे आणि ती बजेटची कॉपी सभागृहात आणून वाचन केली पाहिजे आणि मग त्याला मंजुरी मिळते. तर ह्यावेळीच ठरलं होतं, पण आता आज प्रशासनाने डॉकेट ठेवले की स्टँडिंग कमिटी असेल, जनरल बॉडी असेल, ह्या ठिकाणी 165 नगरसेवकांना जो टॅब द्यायचा, त्या टॅबमधून द्यायचा म्हणजे तो कामकाजासाठी, घरी नाही. त्याच्यामध्ये मग जनरल बॉडीतले ठराव असतील, मग येणारे डॉकेट असेल, त्यांना अलर्ट होईल आणि प्रत्येकाला मोबाईलला ते अवेअर होईल. मेलद्वारे त्यांना ती कॉपी मिळली जाईल. तर असं ठरलं आहे. तर मला असं वाटतं की ह्या वर्षभरामध्ये हे सगळं टॅब्स देऊ,
प्रशासनाच्या मधून कामकाज करू. ज्या नगरसेवकांना जमणार नाही त्यांना ट्रेनिंग देऊ आणि टप्प्याटप्प्यात ह्या पंचवार्षिकमध्ये टॅबवरती मग मेलवर असेल त्यांना सगळ्या योजना त्यांचं टॅबवरती डॉक्युमेंट असेल कार्यपत्रिका असेल द्यायचा आपला संकल्प आहे. आणखी एक महत्त्वाचा विषय असा आहे की तुमच्याच पुढाकाराने सध्या शहरभरामध्ये ओव्हरहेड केबल्सवरती खूप मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. तरी सुद्धा कारवाई होऊनही काही ठिकाणी केबल्स टाकल्या जात आहेत. याविषयी काय सांगाल? आणि एकंदरीतच ओव्हरहेड केबल्स ज्यांच्या मालकीच्या असतात त्यांच्यामध्ये थोडंसं आक्रोशाचा संताप असं वाटतं. इल्लिगल ते इल्लिगलच आहे. इल्लिगल काम करू नये कोणी, माझं स्पष्ट म्हणणं आहे. आजही सांगतो, तुम्ही ओव्हरहेड इल्लिगल केबल टाकायच्या, महापालिकेचा महसूल बुडवायचा, उद्या त्या गायरोपमध्ये त्यामध्ये कोणाचा जीव गेला ते केबलधारक जबाबदार आहे. मी प्रशासनाला सांगितलं की त्या केबलधारक जे आहेत ओव्हरहेड त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्या आडावर आम्ही पुणेकरांनी सेवा देतो, इंटरनेट आमच्यामुळे थांबू शकतं असं प्रकार न करता आता SOP बनली आहे. 7-8 दिवस SOP म्हणजे नियमावली बनली आणि नियमावली झाल्यावर मग त्याच्यामध्ये महानगरपालिकेला महसूल मिळेल. हैदराबादच्या धर्तीवर काही कॉलम्स वेगळे करून त्याला त्या तारा ओढल्या जातील. शहराच्या मध्यवर्तीतून केबल काढले पाहिजेत, जाळं कमी झालं पाहिजेत, मंदिरावर शाळेवरती मंदिराच्या ठिकाणी नसलं पाहिजे, ही नियमावली बनणार आहे. त्याच्यामुळं कुठंही मी चेअरमन म्हणून माझं वर्षभर इल्लिगल केबलच्या विरुद्ध आवाज आहे. आत्ताही काही संघटनेच्या लोकांनी शहरात केबल टाकताना ते केबल थांबवली आहे. ही मुवमेंट आहे, ही चळवळ आहे, ही काय थांबणार नाही आहे. इल्लिगल थांबलंच पाहिजे, त्याच्या नो कॉम्प्रोमाइज. नियमावली झाल्यानंतर नियमावलीच्या आधारावर आम्ही त्यांना सांगू ना, आम्ही हार्ड अँड फास्ट नाही आहे, पण ते होणारच आणि ते चालू आहे, त्याच्यात कुठं काही थांबणार नाही. नक्कीच माझ्याबरोबर श्रीनाथ भीमाले होते. जसं त्यांनी सांगितलं की ओव्हरहेड केबल्सवरती जी कारवाई केली जाते ही चालू राहणार आहे. ज्यांना असं वाटतंय की ही कारवाई व्हायला नको तर मुळात ती इल्लिगल असेल तर कारवाई होणारच आहे, गुन्हे सुद्धा दाखल होतील. त्यामुळे विशेषतः इथून पुढच्या काळामध्ये जी काही नियमावली घालून दिली जाईल त्याच नियमात राहून जे केबल टाकतील त्यांच्याच केबल ठेवल्या जातील, अन्यथा सगळ्यांवरती कारवाई केली जाईल. अशी स्ट्रिक्ट ॲक्शन आता पुणे महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात येणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.